हॅलो. नमस्कार मित्रांनो, स्टडी मॅथ या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आजचा आपला डे आहे 13 सुपर 30. डे 13मध्ये आपण 30 क्वेश्चन्स घेणार आहोत आणि ते 30 क्वेश्चन्सची स्टार्टिंग मी आता करत आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट. एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 120 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काय आहे? ओके, खूप इझी क्वेश्चन आहे, परंतु हा क्वेश्चन समजून घेण्यासाठी एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 120 लहान घन आपल्याला करायचे आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय करायचं आहे की हा एक घन असेल. ओके, हा काय झाला तर आपण अशा पद्धतीने याला घन तयार करू शकतो. ओके, बघा घन आपण तयार केला. या घनाला रंगवायचा आहे म्हणजे हा कलर केलेला आहे, COLOURED कलर्ड केलेला आहे. आणि किमान शक्य संख्येचे काप करून म्हणजे याला कट केलेला आहे. काय केलेला आहे? कट केलेला आहे म्हणजे काप दिलेला आहे. 1 काप, 2 काप, 3 काप असे काही आपण काप देऊ शकतो. ओके, काप करून अशा पद्धतीने काप जेवढे दिले तेवढे त्याचे घन तयार झाले 120. 120 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेलेले आहे. आता याला किती कट दिले, काय दिले, काहीही पत्ता नाही. मात्र त्याला काही कट दिले, 1 देऊ शकतात, 2 देऊ शकतात, 3 देऊ शकतात. त्यापासून 120 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेलेले आहे. फॉर एक्झाम्पल असं की अद्यावृतपणे लपलेल्या स्थितीत आपल्याला त्यांनी काप सांगितलेले आहे आणि ते काप दिल्यानंतर त्याच्यापासून तयार होणारे लहान घन 120 आहे. ओके, घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काय आहे? तर आपल्याला त्यांनी किती काप दिल्यानंतर तयार झालेले घन आपल्याला दिलेले आहे. मात्र त्या किती काप देऊन ते घन तयार झाले म्हणजे 120 लहान घन तर तयार झाले, मात्र किती काप दिले असं त्याने विचारलेलं आहे. सो घन कापण्यासाठी म्हणजे 120 घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काढा. किमान. ओके, म्हणजे याच्यामध्ये निश्चित अशी संख्या निघणार नाही, किमान निघणार आहे. कमी जास्त एकाच दुसऱ्याने कमी जास्त होणार आहे. ओके, तर मग बघा कसं आन्सर काढायचं. आन्सर काढण्यासाठी आपण टार्गेट करायचे हे 120 लहान घन तयार झालेले. 120 लहान घन तयार झालेले आहे. घन तयार होत असताना ते केव्हाही किती ते होत असतात? जर ते एक उभा, एक आडवा आणि एक असा असे जर एक घन दिले तर ते घनाच्या स्वरूपात येतं. म्हणजेच 2चा घन होतं 8. एक काप जर दिला तर अशा पद्धतीने एक काप जर दिले तर 2चा घन 8 घ्यावं लागतं. जर आपण 2 असे काप दिले तर 3चा घन आपल्याला 27 अशा प्रकारचे लहान घन होणार आहे. परंतु हे घन स्वरूपात नाही आहे. लक्षात घ्या, इथे 120 आहे, 125 असते तर आपण लगेच आन्सर काढलं असतं. मात्र हे 125च्या जवळ आहे. म्हणजेच याच्या आधीचा आणि याच्या नंतरची घनसंख्या आपल्याला शोधावी लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं जर 3 3 3 जर दिले, असे आडवे 3 दिले आणि असे 3 जर कट दिले तर आपल्याला बघा, तर आपल्याला 4चा घन 4 × 16 16 × 64 घन तयार होईल. जर आपण 4 4 4 काप दिले असे 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 आणि असे 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 तर 5चा घन 125 तयार होणार आहे. लक्षात आलं? 8 27 64 125. मात्र हे घन स्वरूपात आलं, इथं तर घन स्वरूपात नाही आहे. अशा प्रकारच्या क्वेश्चनमध्ये जे काही शक्य संख्येचे काप करून जे काही लहान घन तयार होतात ते घन स्वरूपात नसतात. जर घन स्वरूपात नसेल तर काय करायचं, तर किमान किंवा कमाल अशी संख्या आपल्याला शोधावी लागतं. आता हे 120 कशाच्या जवळ राहील रे? 120 आपल्याला ते 125च्या जवळ किंवा ते 64च्या जवळ. बरोबर. काय 125? कारण 120च्या पुढे 5चा घन आपल्याला घ्यावं लागतं आणि ते 4चा घन घ्यावं लागतं. म्हणजे या 4चा घन आणि 5चा घन या दोनच्या मध्ये ती बसलेली संख्या आहे. ओके, आता 4चा घन केव्हा घेतो आपण? ज्यावेळेस याला 1 ने कमी, 4 - 1 ने कमी म्हणजे 3 काप जर दिले तर आपण 3 काप जर दिले तर त्यापासून 64 घन तयार होतात. ओके, 3 काप जर दिले तर 4चा घन म्हणजे 64 होतात. जर याच्यापेक्षा 5 - 1 म्हणजे हे जर आपण कमी केले 4 जर काप दिले तर काय होतात? 4 जर काप दिले तर 5चा घन 125 होतात. हे तर तुम्हाला माहित आहे. ओके, म्हणजेच काय
की हे जे 120 घन आहे, हे जे 120 घन आहे ते कोणाच्या जवळ येणार बरं? तर ते नेहमी या 64च्या जवळ येणार ना, कारण 64 हा खूप दूर आहे, मात्र याच्याजवळ 125 आहे. याच्याजवळ काय आहे? 125 आहे. म्हणून ह्या 4 कापावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. 4 काप म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 हे झाले उभे 4, हे झाले आडवे 4 आणि हे झाले असे 4. म्हणजे आन्सर येणार आहे 12. 12 काप दिल्यानंतर पॉसिबल होऊ शकतं की 120 घन तयार होणार आहे. 12 काप दिल्यानंतर पॉसिबल काय होणार आहे? 12 काप म्हणजे 4 असे 4 असे आणि 4 असे 12 काप जर दिले तर त्याच्यापासून 120 घन तयार होऊ शकतात, असं किमान शब्द आहे म्हणून आपल्याला घ्यावं लागेल. काय घ्यावं लागेल? किमान शब्द. आणि विथ कॉन्सन्ट्रेट, लगेच जर कॉन्सन्ट्रेट जर करायचं असेल तर ही 120 संख्या घ्यायची. 120च्या जवळची घनसंख्या शोधायची. 120च्या जवळची घनसंख्या 125. 125 म्हणजे 5चा घन. 5चा घन म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे 12. असे घेतलं तरी चालतं. म्हणजेच आन्सर येतं 12. एका घनाला रंगून किमान शक्य संख्येचे काप करून 120 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या किती? 12. किमान संख्या किती? 12. 12 आहे, 12. ओके, लक्षात आलेलं असेल तुम्हाला, म्हणून आन्सर येतं 12. ओके, यस 12. आता 12. 12चं डिस्ट्रीब्युशन काय होणार रे? 4 अधिक 4 अधिक 4 हे झाले काप. उभे आडवे आणि उभे आडवे आणि असे इटॅलिक. ओके, हे झाले 12. म्हणजेच याच्यापासून 4 काप दिले तर 5 घन तयार होणार, याच्यापासून 5 घन तयार होणार, याच्यापासून 5 घन तयार होणार. मग याचा गुणाकार जर केला तर 120 होणार. 120च्या जवळ हे 125च्या जवळ 120 आहे, म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल किती? हे 4 4 4 म्हणजे 12 लक्षात घ्यावं लागेल. आणि बघितल्याबरोबर सुद्धा याचं आन्सर निघतं. याच्या 120च्या जवळ 125 आहे. 125 म्हणजे 5चा घन आणि हा 5 म्हणजे 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे हे झाले 12. 12 हे राईट आन्सर येतं. ओके, कळलं तुम्हाला? सेकंड क्वेश्चन. येस येस. देन एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 80 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेलेले आहे. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची संख्या काय आहे? आता 80 दिलेले आहे. आता 80च्या जवळ तर 4 चूक 16 16 चूक 64 होऊ शकतं. बरोबर आहे, 64 आहे त्याच्याजवळ. आणि इकडे जर म्हटलं तर 5चा घन म्हणजेच 125 येऊ शकतात. म्हणजे 125च्या कमी आणि 64च्या नंतर ही 80 संख्या आहे. आता 80 संख्या कोणाच्या जवळ जास्त क्लोज येतं? 64च्या जवळ येतं. ज्याच्या क्लोज येतं ते लक्षात घ्यायचं, ज्याच्या क्लोज येतं ते लक्षात घ्यायचं. आता याच्या क्लोज जर गेलो तर 4चा घन 64 येतं. 4चा घन म्हणजे किती काप? याच्यापेक्षा 1 न कमी काप असते, म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3. ओके, म्हणजेच 9 काप होणार आहे. काय होणार आहे? 9 काप. एक्झॅक्टली आन्सर 9 काप येणार. काय येणार आहे? 9 काप किंवा 10 काप येऊ शकते. 9 किंवा 10 काप, 9 किंवा 10 काप. कारण 9 जर काप असेल तर 9 टाका. 9 जर म्हटलं तर एक्झॅक्टली काय झाले? 64 झाले. म्हणून 9 येणार का? एखादा काप जास्त होईल, एखादा काप जास्त होईल. कारण की 9चे डायरेक्टली 64च होतात. 9 म्हणजे 3 3 3, 3चा घन म्हणजे 4, 4चा घन 3 म्हणजे 4चा घन म्हणजे 64. 9 जर घेतले तर तंतोतंत 9 घेतले तर 64 येणार. आपल्याला 64 पेक्षा 80 मोठे आहे, म्हणून 9 काप न घेता 10 घेऊ शकता किंवा 11 घेऊ शकता. म्हणजे 10 किंवा 11 घेऊ शकता. मोस्टली 1 न जास्त घ्यायचा म्हणजे 10 आन्सर येते. 10 लक्षात आलं? 10. 9 न घेता काय घ्यायचे? 10. 9 म्हणजे एक्झॅक्टली 64 होतं. 9 म्हणजे एक्झॅक्टली 64 होतं. इथं जर 9 जर घेतले म्हणजे 4चा घन म्हणजे 64. याच्यापेक्षा 1 न कमी म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 असे करून हे 9 येतात. 9 म्हणजे 64 होतात, परंतु आपल्याला 64 पेक्षा जास्त पाहिजे, म्हणून आपण 1 न पुढे घ्यायचा. 1 ने पुढे. हे कॉमन सेन्स आहे, कारण हे किमान संख्या विचारल्या म्हणून मागं पुढे होण्याची दाट शक्यता येतं. सो 10 हे राईट आन्सर येतं. ओके, आता तिसरा.
एका घनावर रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 72 लहानपण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेलेले आहे. आता 72 बघा कुठे आहे. आता हे कॉमन सेन्सनं कसं काढायचं. 72 इथे आहे, 125 इथं आहे, कारण हा 5चा घन येतो आणि इकडेच जर बघितलं तर 4चा घन म्हणजेच हा 64 येतो. 64, 72, 75 म्हणजे 4चा घन आणि 5च्या घनाच्या मध्ये ही आहे. ही संख्या याच्या क्लोज आहे, याच्या क्लोज आहे ना. हां, याच्या दूर आहे, म्हणजे हा विचार करायचा नाही, हा विचार करायचा आहे. 64 केव्हा आले 4च्या घनानं, म्हणून हे 3 3 3 काप आलेले असते. 3 3 3 3 3 3 म्हणजे 9 9 काप जर दिले, 9 काप जर दिले तर तंतोतंतपणे 64 घन तयार होतात. मात्र आपल्याला पाहिजे 72, म्हणून 9 न घेता आपण काय घेणार आहोत, मग 10च घेणार आहोत. इथे सुद्धा 10च येणार आहे. इथे सुद्धा काय घेणार आहे, 10च येणार आहे. कळलं रे तुम्हाला, खूपच इच्छा आहे, कळलं तुम्हाला, कारण इथं 10च आहे. बघा पुन्हा रिपीट करतो, एक पासून पुन्हा रिपीट करतो. बघा कसं काय करायचं, तुम्हाला एकदमच इझी सांगतो. हे 120 आहे. 120च्या पुढची घनसंख्या शोधायची. पुढची घनसंख्या किती येतं बरं, 125. 125 म्हणजे 5चा घन येतो. ओके, 120च्या मागची घनसंख्या शोधायची. म्हणजे इथे झाले 64. 64 म्हणजे काय येणार आहे इथे, तर इथे 4चा घन. ओके, 5चा घन म्हणजे 125 झाले आणि 4चा घन म्हणजे 64 झाले. आता या क्लोज कोणाचे आहे, क्लोज आहे हा CLOSC, क्लोज कोण आहे, 125. 125 म्हणजे 5चा घन म्हणजे 4, 1 न कमी करायचा, 1 ने कमी म्हणजे 5 वजा 1 म्हणजे 4. 4 अधिक 4 अधिक 4 म्हणजे इथं काय येणार आहे, 12. ओके, 12 येणार आहे. सो 12 येऊ शकतं किंवा 11 पण येऊ शकतं. 12 तंतोतंत आहे, 12 काय आहे, तंतोतंत. परंतु त्यानं जर ऑप्शन 12च दिलं असेल तर किमान आपण 12च म्हणू शकू. परंतु खऱ्या अर्थाने आन्सर याच्याला 11 येऊ शकते. 11 और 12 झालं, कळलं तुम्हाला. म्हणून इथं त्यांनी 12 दिलं. आता ऑप्शनच 11 नाही दिलं म्हणून आपण 12 मारलं. 10 मारणार नाही आपण. 10 जर म्हटलं तर ते तिकडे क्लोज जातं, 64च्या क्लोज जातं. आता 2 नंबरमध्ये 80 आहे. बघा 80च्या पुढची 125 म्हणजे 5चा घन आणि याच्या आधीची जर म्हटली तर 64 म्हणजे 4चा घन. आता ही क्लोज कोणाची आहे, हे इकडे क्लोज आहे, म्हणून याचा विचार आपण करणार नाही. इथे 4चा घन जर म्हटलं तर 4 वजा 1 म्हणजे 3, म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 म्हणजे हे झाले 9 काप. 9 काप तंतोतंत झाले तर 64 येणार. म्हणून आपण 64पेक्षा थोडीशी जास्त आहे 80, म्हणून आपण 9 न घेता 10 काप घेणार आहोत. म्हणून याचं आन्सर येतं 10 काप. ओके, 10 काप. तिसरा, एका घनावर रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 72 लहानपण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले. घन कापण्यासाठी आवश्यक असलेल्या कापांची किमान संख्या काय. किमान संख्या जर विचारले तर हा 72 घेतला. 72च्या पुढची 125 म्हणजे 5चा घन आणि 72च्या आधीची 64 म्हणजे 4चा घन. आता क्लोज कोणाचे आहे, CLOSCD क्लोज्ड. याच्या नाही आहे, याच्या आहे, म्हणून आपण 4चा घन म्हटलं तर 64 झाले. 4चा घन म्हणजे काप त्याचा 1 न कमी असतो, म्हणजे 4 वजा 1 म्हणजे 3 अधिक 3 अधिक 3 9 काप. 9 काप झाले. सो 9 जर काप झाले असेल तर आपल्याला इथे 9 कापाचे तंतोतंत 64 झाले. परंतु आपल्याला तंतोतंत पाहिजे का, 64पेक्षा 72 थोडीशी जास्त आहे, म्हणून 9 न घेता आपण काय घेणार आहोत, 10 काप घेणार आहोत. म्हणून याचं सुद्धा आन्सर 10 दिलेला आहे. परीक्षेमध्ये हे क्वेश्चन तिने विचारलेलं आहे. सो बी केअरफुल. ओके, आन्सर आहे 10. पुढे जाऊया आपण. खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत. आता हे असं झालेलं आहे, वर्ष पाण्याने. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे अतिशय सोपा आहे. याच्यावर पूर्णच्या पूर्ण आपल्याला तालिका घ्यायच्या, परंतु नंतर. ओके, नंतर घ्यायचं. खालील आकृतीत किती त्रिकोण आहे तर तुम्ही सांगू शकता. काय करायचं आहे की याला 1 म्हणायचं, याला 2 म्हणायचं, याला 3 म्हणायचं, याला 4 म्हणायचं. ओके, एकच मिनिट.
इट्स व्हेरी इझी. आता काय करायचं आहे आपल्याला, याला 1, याला 2, याला 3, याला 4 सर्वाची बेरीज केली, हे तुम्हाला खूपच इझी आहे. म्हणजे 3 आणि 3 6 आणि 4 10, म्हणजे आन्सर काय येतं 10 त्रिकोण येतं. ओके 10 त्रिकोण सर्वाची बेरीज केला. किंवा ऑर हा जो 4 येणार आहे, एक बाहेर पण लिहून टाकायचा 5, 1 2 3 4 आणि 5 लिहून टाकायचं, याचा विचारच करायचा नाही मोठं जर असलं तर. म्हणजे 4 आणि 1 बाहेर टाकायचा 5, 4 पंचे किती होतात 20, 20च्या निम्मे घ्यायचे 10, 20च्या निम्मे काय घ्यायचे 20 म्हणजे 10 म्हणायचे. दॅट्स इट क्लिअर. 10 ओके 5 12 9 10. मुद्दामून हा क्वेश्चन घेतला कारण परीक्षेमध्ये आलेला आहे. आपण संभाव्य सिरीजमध्ये यावर आधारित होणाऱ्या सर्व आकृत्या लक्षात घेणार आहोत. ओके तुम्ही म्हणाल की बाबा एवढं सोपं काय सर शिकवता, परंतु हा परीक्षेत आला ना आपला ॲनालिसिसच सुरू आहे 2017चा. आज बरेचसे क्वेश्चन्स पूर्णतः ॲनालिसिस होणार आहे. जुने जास्तीत जास्त क्वेश्चन्स मी याच्यामध्ये टाकलेले आहे. ओके नंतर 10 सेकंड. खालील आकृती किती त्रिकोण आहे, फास्ट सुपर फास्ट हे पण मीच सांगतो तुम्हाला समजून. 1 2 3 4 5 आणि हा 6, 6 पंचे 30, 30 म्हणजे 15. ओके दॅट्स इट क्लिअर. आणि तोडी तोडी सुद्धा काढू शकता. 1 2 3 4 5 याला काही महत्त्व नाही. 5 गुणिले 6 म्हणजे 30, 30 म्हणजे 15, यस 15. ओके 15 असंच करायचं, डायरेक्ट निम्मे करून टाकायचे. 5 सकम 30 म्हणजे 15. ओके काउंटिंग केली नाही लिहिलं तरी चालतं, असं मोजलं तरी चालतं. 1 2 3 4 5 5 5 सकम 30, 30 म्हणजे 15 असं म्हणायचं डायरेक्ट. यस म्हणजे ॲन्सर येतं 15. ओके यस. 6वा क्वेश्चन. 6व्या क्वेश्चनचं सुद्धा ॲन्सर राईट अँड राईट तुम्ही देऊ शकता. 1 2 3 4 5 6 सायन्ससाठी किती 42, 42 म्हणजे 21. ओके 21 इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 21 ओके 21च राईट ॲन्सर येणार आहे. 21 21 21 21 यस 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 21 इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यस ओके 21 हे राईट आन्सर यायला पाहिजे. सो 21च तुम्ही राईट आन्सर दिलेला आहे. पहिला जो टाईप्स होता तो घनावर घेतला आपण, तिथे किमान संख्या विचारलेल्या होत्या आणि टेक्निक लक्षात घेऊन त्याचा आन्सर घ्यायचा होता कारण तो कठीण टाईप होता. मात्र हा अतिशय सोपा टाईप्स आहे. यावर आधारित वेगवेगळे क्वेश्चन हे करता येतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जो असा आहे ना हा त्रिकोण, तर याच्यामध्ये असा आपण एक आकृती तयार केली. दुसरी आकृती आपण याला असा कट करून सुद्धा करू शकतो. तिसरी आकृती आपण याला असं करून हा मधातला असं टाकू शकतो. म्हणजे याच आकृतीवरून आपण व्हेरियस टाईप्सच्या आकृत्या तयार करू शकतो. मात्र ते आपले सुपर 30 20 झाल्यानंतर आपण काम करणार आहोत. आजचा आपला जो लेक्चर आहे फ्रीचा हा यूट्यूबवर आहे आणि उद्यापासून आपण आपल्या ॲप्सवर तो घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे 21 7.4.1/5 शेकडेवारीत रूपांतर करा. हे जरी क्वेश्चन झालेले असेल तरी सुद्धा ते आपल्याला पुन्हा घेणे गरजेचे होते कारण 40% आपण इन्क्लूड केलेलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आजची सिरीज ही जुन्यावर जास्त आधारित आहे आणि आज आपण ते पूर्णतः जुने संपवून टाकत आहोत. ओके म्हणजेच या ठिकाणी तुम्ही ॲन्सर देऊ शकता. कसं आलं बरं हे. ओके तर ॲन्सर बघा काय येणार आहे. 4.1/5 असं देण्यात आलेलं आहे. आपल्याला काय करायचं, हा 4 म्हणजे 400 म्हणायचं. 400 पेक्षा काही येऊ शकतं. हा एक इथे शून्य लावायचा. 5 1 5 5 2 10. ओके आणि इथे पुन्हा एक शून्य लावायचा म्हणजे 420. ओके 420 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके 420 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. म्हणजे काय केलं आपण बघा 4/1/5 म्हणजे इथे 2 शून्य घेतले. हा 4 जैसे ते घेतला 4 म्हणजे 400 म्हटलं. आता 5 1 5 5 2 10 म्हणजे 20. 420 राईट आन्सर आहे. ओके राईट आन्सर येतं 420 आणि तुमचे तर पाठच झालेलं आहे. ओके 8वा फास्ट घ्या. ओके 3.1/5 शेकडेवारीत आपल्याला रूपांतर करायचे. 3 म्हणजे 300 म्हणायचं आणि इथे 2 शून्य अटॅच करून द्यायचे. 5 1 5 5 2 10 आणि हे 20 म्हणजे 320 तुमचा राईट जर आन्सर आलेला असेल तर निश्चितचपणे तुम्ही राईट अँड ब्राईट अशा ट्रॅकवर आहात. कारण की हा टाईप्स बऱ्याच दिवसाच्या आधी झालेला आहे. आपल्याला त्याच्यावर टेस्ट घ्यायची आहे म्हणून आपण तो पुन्हा घेत आहोत. आज ते पूर्णतः टाईप्स हे कम्प्लीटच होणार आहे आजच्या सेशनमध्ये. ओके 320 320 320 320 यस 320च ॲन्सर आहे. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 9वा फास्ट सुपर फास्ट प्लीज गिव्ह द राईट आन्सर. 7.1/4
म्हणजे इथं 7 म्हणजे 700 म्हणायचं. 7.1 7चे शेकडेवारीत रूपांतर करा, मीन्स टक्केवारीमध्ये जर त्याचं कन्व्हर्जन करा असं जर विचारलेलं असेल तर आपल्याला इथे 2 शून्य अटॅच करावं लागेल. 4 1 4 4 2 8, 10तून 8 गेले, उरले 2 झाले 20, 4 5 20. ओके, 7 म्हणजे 700 आणि 25 म्हणजे 25 म्हणजे 725. 725 हे राईट आन्सर येणार आहे. तुम्ही दिलेलं आन्सर अगदीच राईट आहे मित्रांनो, 725. ओके, त्याच्यानंतर आहे 10वा. दोन चौकोनाचे क्षेत्रफळ हे 225 या 256 या गुणोत्तरात आहेत. त्यांच्या परिमितीचे गुणोत्तर काय असेल? सुपर 30मध्ये डे 13वा सुरू आहे. त्या डे 13मध्ये जरी हे रिपीट झालेलं असेल परंतु ते सुपर 31 पासून तर 12 पर्यंत रिपीट झालेले नाही. जर रिपीट झाला तर तुम्ही कमेंट्स करू शकता. ओके, त्या जागेवर आपण दुसरा टाईप घेऊ, परंतु नाही होणार, मी चेक केलेलं आहे. ओके, दोन चौकोनाची क्षेत्रफळे 225 व 256 या गुणोत्तरात आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 हे दिलेले आहे, 2 चौकोन देण्यात आलेले आहे. हा एक पहिला चौकोन आणि हा एक दुसरा चौकोन. ओके, हे 2 चौकोन आहेत. याची क्षेत्रफळे म्हणजे याला आपण कलरफुल केलं तर हे झाले त्याचे क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ किती आहे रे? हे 225 आहे आणि याचं ह्या दुसऱ्याचं 256 आहे. आता क्षेत्रफळाचं तर गुणोत्तर दिलं मित्रांनो, परंतु त्यांच्या परिमितीचे गुणोत्तर काय असं विचारलेलं आहे. आता परिमिती पुन्हा अशीच येते बघा. कशी? 225 याचं जे क्षेत्रफळ आहे तर ते एचा वर्ग बरोबर 225 येत असतं. ए म्हणजे एरिया. ओके, ए म्हणजे बाजू, बाजूचा वर्ग. कुठलीही एक बाजू जर घेतली तर त्याचा वर्ग केला तर 225 हे त्याचं क्षेत्रफळ येतं. इथे सुद्धा एचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग केला 256 आला. अर्थात बाजू काय येणार बरं? बाजू काढण्यासाठी आपल्याला याच्यात वर्गमुळात टाकावं लागेल, याला सुद्धा वर्गमुळात टाकावं लागेल. हा हे चाललंच आहे. हे म्हणजेच 15 येणार आहे. बाजू काय येणार आहे? 15. मग ही 15 झाली, ही 15 झाली, ही 15 झाली, ही 15 झाली. कारण काय विचारलं? चौकोन विचारलं. चौकोन म्हणजे एक प्रकारे तो चौरस आहे, म्हणून बाजू 15 15 15 15 आहे. म्हणून याची परिमिती 15, परिमिती म्हणजे सर्व साईडची बेरीज, सर्व बाजूंची बेरीज म्हणजे 15. परिमिती आपण लक्षात घेऊ. परिमिती 15 अधिक 15 अधिक 15 अधिक 15 म्हणजेच किती झाले? हे 60 झाली. ओके, 60 आपण परिमितीवर आलो. इथे सुद्धा तसंच आपण करू. आपल्याला बाजूचा वर्ग म्हणजेच एरिया, एरिया म्हणजे क्षेत्रफळ 256 दिलेलं आहे. मग याचा जर वर्गमूळ काढला तर काय येतं? 16 येतं. ओके, म्हणजे हे 16, हे 16, हे 16 आणि हे 16. आता याची जर परिमिती जर काढायचं म्हटलं, याचीवाली परिमिती, ओके, तर काय येतं? 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16. 16 किती होतं? 64. इथे झाले 64. आता विचारलं काय? या दोन चौकोनाच्या अर्थात चौरसाच्या परिमितीची गुणोत्तर किती? ह्या दोन परिमिती तुमच्या पुढे आहे. तर याचं गुणोत्तर हे पुन्हा असंच आहे. पुन्हा असंच येतं. कसं येतं बघा, ह्या 15 16 सारखंच येतं. बरोबर, इथे येतं 2 जर भाग दिला किंवा मग 4 जर भाग दिला तर बघा काय येतं. ओके, 4 1 4, उरले 2 झाले 20, 4 25. इथे 4 1 4, उरले 2 झाले 24, 4 सकम 24. अखेर 15 यास 16 चाललेला आहे. 15 यास 16 चाललेला आहे. मग कुठल्याही दोन चौकोनाचं क्षेत्रफळाचं वर्गमूळ जर काढलं तर त्याच्या परिमितीचं गुणोत्तर निघतं ना. म्हणून एवढं सारं करण्याची काही गरज नाही. म्हणून आपण काय करायचं? फक्त आणि फक्त याचं काय करायचं? वर्गमूळ काढायचं 15 आणि याचं काढायचं 16. म्हणजे 15 या 16 जे चौकोनाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर निघतं तेच गुणोत्तर आपल्याला परिमितीचं सुद्धा निघू शकतं. म्हणून आन्सर 15 या 16 येते. सी. ओके, 11वा क्वेश्चन. दोन चौकोनाचे क्षेत्रफळ 289 आणि 324 या गुणोत्तरात आहे. त्यांच्या परिमितीचे गुणोत्तर काय असेल? तर खूपच इझी आहे मित्रांनो. तर हा जो आहे 289 आणि हा, या दोनची काय करायचं वर्गमूळ काढायचं. 289चं वर्गमूळ काय येतं हे माहीत पाहिजे. सो त्याच्यावर वर्गमूळ येतं 17 आणि 324चं वर्गमूळ काय येतं हे माहीत पाहिजे. ते येतं 18. ओके, 17चा स्क्वेअर 289, 18चा स्क्वेअर 324. अर्थातच 324चं घनमूळ वर्गमूळ 18, 289चं वर्गमूळ 17. 17 या 18 असा राईट आन्सर येणार आहे. 17 या 18. ओके, डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 12वा क्वेश्चन. दोन चौकोनाचे क्षेत्रफळ हे 785 आणि 841 या गुणोत्तरात आहे. त्यांच्या परिमितीचे गुणोत्तर काय असेल? खूप इझी आहे मित्रांनो, इट्स व्हेरी इझी. याचवाला तुम्हाला वर्गमूळ काढता आलं पाहिजे.
should be very important to know the square root of this given number. ओके, तो जो एरिया देण्यात आलेला आहे त्याच्यावर काय काढायचं आपल्याला, फक्त आणि फक्त स्क्वेअर रूट काढायचा, वर्गमूळ काढायचा. 784 आणि 841 कशाचं येणार आहे बरं, वर्गमूळ सुद्धा आपल्याला काढता आलं पाहिजे किंवा ऑप्शनवरून ते क्लिक करता आलं पाहिजे. ऑप्शन असतातच आपल्या पुढे. ओके, आता हे ऑप्शन आहे, याच्यावरून कशाचं येणार आहे. हां, आता इथं जर बघितलं तर 4 आहे. 4 म्हणजे 2 दोन्ही 4 किंवा 8 8 64. ओके, सॉरी हा सुरुवातीचा पहिला नेला तर हा 28ला इथे येणार आहे, कारण की 8 8 64 होऊ शकतं. 8 8 64 हे मोठेवाले येणारच नाही, कारण तेवढं तर याच्यापेक्षा जास्त गेले. आपल्याला तर त्याचं वर्गमूळ काढायचं आहे. वर्गमूळ काढायचं आहे म्हणजेच हे 28 येणार. ओके, आणि हा एक म्हणजेच 9 9 81. बघा 9 9 81 हा एक म्हणजे इथं 29 येणार आहे. 28 यास 29 आन्सर येणार आहे. जर डायरेक्टली काढायचं असलं तर काय करायचं. ओके, जर डायरेक्टली काढायचं असं तर वर्गमूळाचं काय करायचं आपल्याला माहीतच नाही बाबा. 784 आणि 841 तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याच्या दोनची वर्गमूळ मी वेगवेगळ्या स्थितीत काढून दाखवतो. फॉर एक्झाम्पल, ओके, येस, हा 4 साठी काय बरं 2 किंवा 4 साठी 6 किंवा 4 किंवा आणि एक्ससाठी बरं हे याला वेळ लागणार आहे, सो आपण हे नाही घेऊ. ओके, पुढे जाऊ, कारण याचा आन्सर येतं 28 29. इथंच तुम्ही लक्षात घ्यायचं. 13वा क्वेश्चन, एका सहलीमध्ये 80 मुले आणि 60 मुले आहेत. सहलीसाठी मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती. खूप इच्छा आहे मित्रांनो. हा रिपीट झाला का रे, नाही रिपीट नाही झाला. रिपीट जर झाला तर आपण PDF मध्ये दुसरा क्वेश्चन टाकून देऊ, परंतु हा रिपीट नाही झालेला आहे. आता इथं सहलीसाठी एका पिकनिकसाठी 80 मुली गेलेल्या आहे. ओके, 80 मुली गेलेल्या आहे आणि 60 मुले गेलेले आहे. ओके, सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती. ओके, रिपीट जर झाला तर डायरेक्टली आपल्या व्हॉट्सअपवर डे यामध्ये तो रिपीट झाला असं टाकायचं. मात्र सुपर 30च्या याच्यामध्ये म्हटलं मी, फक्त सुपर 30मध्ये. सुपर 30मध्ये जर हा रिपीट झाला तर हा आपण बदलून त्याच्या जागा दुसरा टाकूया. ओके, हां, परंतु आता तरी हा इथं शिका. एका सहलीमध्ये 80 मुले आणि 60 मुले आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा, लक्ष दे इथे खूप कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती. म्हणजे मुलींच्या संख्येचा इथे 2 डॉट एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती. म्हणजे एवढं आपल्याला सॉल्व करावं लागेल. मुलींची संख्या किती आहे बरं, 80 आहे. यस 80. आणि एकूण विद्यार्थी संख्या काय होणार आहे, मुले मुली पकडून किती होणार आहे तर 140 होणार आहे. 80 आणि 60 म्हणजे 140. ओके, 80 आणि 60 म्हणजे 140. म्हणजे हे 80 घ्यायचे, इथं 2 डॉट द्यायचे आणि हा 80 याच्यामध्ये मिळवायचा, म्हणजे हा होतो 140. म्हणजे 80 यास 140 आला. 80 मुली आहे, लक्षात आलं, आणि 60 मुली आहे. 80 जैसे ते ठेवायचे, 2 पॉईंट द्यायचे. 80 जैसे ते ठेवले बघा, 2 पॉईंट दिले आणि हाच 80 याच्यामध्ये मिळवायचा, म्हणजे इथे 140 होतं. 60चे 140 झाले आणि 80 आणि 140चा आपल्याला काय काढायचा, गुणोत्तर काढायचं. म्हणजे 8 8 किती झाले 14. याचे निम्मे करायचे 4, याचे निम्मे करायचे 7. 4 7 आन्सर येणार आहे. मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती, 4 7. 4 7, येस 4 7. 14वा क्वेश्चन, एका सहलीमध्ये 80 मुले आणि 75 मुले, सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती असं विचारण्यात आलेलं आहे. हा 2 डॉट द्यायचं, 80 यास 75 आला, पुन्हा हे 80 याच्यामध्ये मिळवायचे. 80 जर आपण याच्यामध्ये मिळवले तर किती होणार आहे, 8 आणि 7 15 म्हणजे 155 होणार आहे. सो 80 यास 155. भाग द्या, कसं आहे भाग द्या, तुम्ही भाग द्याला तर फायद्याची गोष्ट. 5 1 5, 5 भाग जाणार आहे दोन्ही संख्याला, म्हणून 5 भाग देऊया आपण. 5 1 5, उरले 3 झाले 30, 5 6 30 म्हणजे 16 आले. नंतर 5 3 15 आणि 5 1 5, 16 या 31 ही मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी असणारं गुणोत्तर असणार आहे 16 या 31. सो 16 या 31 कसं झालं 16 या 31, कारण इथे आपण काय केलेलं होतं, हाच 80 जैसे ते ठेवला आणि हाच 80 याच्यामध्ये मिळवला. म्हणजेच आपलं काय झालं, 80 याच 155. 80 याच 155ला ज्यावेळेस तुम्ही 5ने भाग देता त्यावेळेस इथं 16 राहतं आणि इथं 31 येते. ओके, यस 16 याच 31. देन पुढे जाऊया आपण. येस,
एका सहलीमध्ये 20 मुले आणि 15 मुले आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती असं विचारण्यात आलेलं आहे. इट्स व्हेरी इझी, इट इज नॉट कॉम्प्लिकेटेड टू सॉल्व दिस क्वेश्चन. ओके, म्हणजेच हा जो 20 मुली आहे, 2 डॉट आपण दिले, हा 20 इथं प्लस ॲड करायचा, म्हणजेच 20 यास 15 आणि 20 35 होतं. सो आता इथं भाग दिला, 4 आपण 5 चूक 20 आणि 5 7 35, पुन्हा 4 7 असा रेशो निघालेला आहे. सो 4 7 4 7 4 7, म्हणजे सांगण्याचा मतलब असा की एका सहलीमध्ये 20 मुली आणि 15 मुली आहेत. सहलीतील मुलींच्या संख्येचा एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येशी गुणोत्तर किती, तर ते येणार आहे 4 7, पूर्णतः 4 7 येणार आहे. येस, ओके, 4 7 बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 16वा क्वेश्चन, जर टॉईस एक्स प्लस 3y इज इक्वल टू 68 आणि एक्स प्लस वाय डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 1 इंटू 5 डिवायडेड बाय 8, 6y प्लस 7x चे मूल्य काढा. ओके, हा क्वेश्चन आहे. जो क्वेश्चन रिपीट झालेला असेल तो आपण डिलीट करूया, परंतु हा क्वेश्चन रिपीट झालेला मला दिसला नाही म्हणून आपण तो घेतलेला आहे. येस, कारण आपली सुपर 30ची सिरीज सुरू आहे. आपल्याला 200 प्रकारचे क्वेश्चन्स हे पूर्ण करायचे आहे, कारण मला तुमच्याकडे टेस्ट घ्यायची आहे 200 मार्क्सची, आणि ते 2 तासामध्ये तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. ओके, मग याचे किती पार्ट्स पडतात, तर 3 पार्ट्स पडतात. येस, या 3 पार्ट्सपैकी सर्वप्रथम आपण या दुसऱ्या पार्टमध्ये जायचं, या पार्टमध्ये लक्ष द्यायचं. याच्यामध्ये बघा, इथे जर 1 असेल ना, इथे जर 1 असेल तर y बरोबर हा खालचा, y बरोबर 8 हा फिक्स झाला, आणि x बरोबर हा वरचा झाला, x बरोबर 5. ओके, मग हे जे आहे याच्यामध्ये टाकून बघू आपण. x बरोबर 5 येऊ शकतं, किंवा त्याची दुप्पट 10 येऊ शकतं, त्याची तिप्पट 15 येऊ शकतं. y बरोबर 8 येऊ शकतं, किंवा याची दुप्पट 16 येऊ शकतं, किंवा याची तिप्पट 24 येऊ शकतं. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 8 1 8, 8 2 16, 8 3 24 अशा पद्धतीने ते येणार आहे. मग इथे काय टाकले ते बघूया. 2 डायरेक्टली फक्त जर 5 घेतलं तर 2 पंचे 10 अधिक 3, आणि हा 8च घ्यावा लागेल, गुणिले 8 बरोबर 68 होते का रे. 5 2 10 अधिक 8 3 24, म्हणजे 34 होतात. आपल्याला दुप्पट पाहिजे, म्हणजेच हा 5 आणि 8 न घेता त्यांनी 10 आणि 16 घेतलेला आहे. बघा कसं, कारण की टॉईस गुणिले 10 अधिक 3 गुणिले किती 16, म्हणजेच हे झाले 20 आणि हे झाले 16 48, असं करून ते 68 त्याने घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे की y बरोबर जरी 8 असेल, x बरोबर जरी 5 असेल, तरी सुद्धा यूज आम्ही त्याची दुप्पट केलेली आहे, कारण की दुप्पट केलं म्हणून 67 आले, म्हणून इथे दुप्पट आपल्याला वापर करायचा आणि आन्सर काढायचा आहे. म्हणून दुप्पट म्हणजेच y बरोबर, आता बघा त्याने उलट केलं आणखी त्याच्यामध्ये आपल्याला निग्लेक्ट करण्यासाठी, परंतु y बरोबर काय घेणार, इथं 16 घेणार. 6 गुणिले 16, 16 सकम 96, प्लस 7 गुणिले आता 10 घ्यावं लागेल, 10 म्हणजे प्लस 7 10 70. आता 96 प्लस 70 म्हणजेच इथे येणार आहे 166. ओके, म्हणजे इथं 6 9 7 16 म्हणजे 166. मतलब काय की सेकंड याच्यामध्ये y बरोबर 8 तर आहे, x बरोबर 5 तर आहेच, मात्र त्याची त्यानं दुप्पट घेतली असं हे पहिला ट्रॅक सांगतो. म्हणून तिसऱ्या ट्रॅकमध्ये आपल्याला त्याची दुप्पट घेऊनच आन्सर काढायला लागतं. सो 166 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूपच इजी आहे रे मित्रांनो, खूपच इजी आहे. ओके, 17वा क्वेश्चन सुद्धा तसंच आहे. याची सुद्धा आपल्याला किती पार्ट करावं लागेल, की 3च पार्ट करावं लागेल. y बरोबर किती 7, y बरोबर आपण 7 किंवा 14, 7 3 21 असे घेऊ शकतात. x बरोबर किती, x बरोबर डायरेक्ट 4, इथे जर 1 असला तर 4 1 4, 4 2 8, 4 3 12. आता बघूया आपण 4 आणि 7 इथे टाकले काय, तर 2 गुणिले 4 म्हणजे 4 2 8, प्लस 3 गुणिले y म्हणजे 7 किती 21, बरोबर हे तर 29 होतात, परंतु 29 न घेतात 58 घेतले, त्याची दुप्पट घेतली म्हणून त्याने 8 आणि 14 घेतले. बघा 2 गुणिले 8 अधिक 3 गुणिले 14 बरोबर 8 2 16 प्लस 14 3 42, म्हणजे 6 2 किती 8 आणि 4 1 किती 5, म्हणजे 58 त्याने घेतली, म्हणजे दुप्पट घेतली. म्हणजेच आपल्याला इथं दुप्पटचा वापर करावा लागेल. y बरोबर 7 न घेता 14 घ्यायला लागेल, x बरोबर 4 न घेता 8 घ्यायला लागेल. सो 7 गुणिले y म्हणजेच किती 14, ओके 14 7 98, प्लस 6 गुणिले 8 साइन 8 48. ओके, सो 8 आणि 8 16, हात 16 1, इथे येतं 14 म्हणजे 148, 8 आणि 8 16 8 आणि 8 16 म्हणजे 146,
डी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 146, 146, 146, 146. येस, 146 इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, 146. 18वा क्वेश्चन सर 3x प्लस 2y इज इक्वल टू 84 आणि x प्लस वाय डिवायडेड बाय वाय. आता या ठिकाणी 2 जर आलं तर काय करायचं, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 जर आलं तर काय करायचं. येस, येस. आता y बरोबर तर 5 घेणारच रे तुम्ही. y बरोबर काय आहे 5च येणार 100%. परंतु या ठिकाणी जर 2 आले तर मग काय करायचं. तर या ठिकाणी जर 2 आले तर 5 2 10 आणि किती 11. 11. ओके, 11 आणि 5. 5 2 10, 10 आणि 11. 11 आपण लिहिले. 11तून 5 काढायचे. 11तून 5 गेले 6, म्हणजेच x बरोबर 6 येणार आहे. x बरोबर काय येणार आहे 6. 5 2 10, 10 आणि 11. आता कालच आपण शिकलो 5 2 10, 10 आणि 11. 5 जसे ते ठेवले 11 आले. 11 वजा 5 म्हणजेच हा x बरोबर 6 होते. या दोघांचा d म्हणजेच हा d म्हणजे डिफरन्स RNC हा 6 येणार आहे. सो x बरोबर 6 येणार आहे. x बरोबर 6. आता इथे वापर करून बघू. 6x sin 2 12 sin 3 18. नंतर 5 1 5 5 2 10 5 3 15. आता इथं 6 आणि 5 घेऊ म्हणजे 3 गुणिले 6 प्लस 2 गुणिले 5. ओके, म्हणजे sin 3 18 प्लस 10. हे तर 28च आले. नाही जमणार. 12 आणि 10 घेऊन बघू. ओके, 3 गुणिले 12 प्लस 2 गुणिले 10 म्हणजेच या ठिकाणी 12 3 36 प्लस हे 20. हे तर 56च आले. म्हणजेच हे सुद्धा चालत नाही, हे सुद्धा चालत नाही. 18 आणि 15 घेतलेले असेल बहुतेक. म्हणून 3x प्लस टॉईस वाय इज इक्वल टू 84. आता x म्हणजे 18 म्हणजे 3 गुणिले 18. 18 3 किती 54 प्लस 2 गुणिले 15. 2 गुणिले 15. 15 2 किती 30. म्हणजेच हे असे 84 घेतले. म्हणजे एकपटही नाही घेतली, दुप्पटही नाही घेतली, फक्त तिप्पट घेतली त्याने. तिप्पट घेतली म्हणून 84 आले. म्हणून इथं तिप्पट आपल्याला घ्यावं लागेल. सो 9y 9 मल्टिपल बाय 15 घ्यावं लागेल. 15 9 135 प्लस प्लस 7 गुणिले 18. 7 8 56 5 7 1 7 12 म्हणजे 126. या दोनची बेरीज आपल्याला करायला लागेल. 6 आणि 5 11, हातचा वाला 1, 3 आणि 3 6 आणि 2 261 यायला पाहिजे मित्रांनो. सो बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 261 261 261 म्हणजे तिप्पट त्याने घेतले. तो किती काही घेऊ शकते. इथं कन्फर्म करण्यासाठी, इथे एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, ती एकपट दुप्पट तिप्पट लिहून घेण्यासाठी, हे कन्फर्म करण्यासाठी, एकदाच कन्फर्म झालं की हे राईट आन्सर आणण्यासाठी. असे 3 भाग तुम्ही जर काढले तर निश्चितपणे या प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर तुमचा निघतं. येस, दॅट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 261. ओके, 19वा क्वेश्चन. 0.09चे वर्गमूळ किती. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. ओके, तर आता काय करायचं, याचं वर्गमूळ जर काढायचं असेल तर असं करावं लागेल. 0.09. आता वर्गमूळ जर काढायचं असेल तर याचं 3 वर्गमूळ येणार. पॉईंट लक्षात न घेता 9चं वर्गमूळ झालं 3 झालं. पॉईंट नंतर 2 अंकाचे आहे. 2 साठी 1 द्यायचा. पॉईंट नंतर काय आहे 2 अंक आहे. पॉईंट नंतर 2 अंक असेल तर पॉईंट नंतर एकच अंक आला पाहिजे. म्हणजेच 0.3 असं राईट आन्सर येणार आहे. 0.3. ओके, 0.3 लक्षात आलं. जर 0.0009 असतं असं जर त्यांनी वर्गमूळ विचारलं तर काय येणार आहे 0. ह्या 2 साठी 1, ह्या 2 साठी 1 म्हणजे 0.3 असं आन्सर आलेलं असतं. जर 0.000009 जर असतं आणि याचं जर वर्गमूळ विचारलं असतं तर 0. हा 1, हा 2, हा 3, 1 2 आणि हा याच्यासाठी 3. ओके, म्हणजे असं आन्सर आलं असतं. लक्षात आलं. जर 0.0000 ओके 36 जर असतं तर 36 तर मग आपण काय करणार होतो तर हा 36 म्हणजे झाले 6. याच्यासाठी 1 पॉईंट 0 पॉईंट ओके 0 आणि हा 0 म्हणजे लक्षात घ्या हे जे 6 आहे 1 2 3 4 5 6 6 साठी पॉईंट नंतर 3. ओके, पॉईंट नंतर 2 अंक आहे, पॉईंट नंतर 1 अंक, पॉईंट नंतर 6 अंक, पॉईंट नंतर 3 अंक, पॉईंट नंतर 4 अंक, पॉईंट नंतर 2 अंक. म्हणजेच ते 1 2 2 2 2 ने कमी करायचे. ओके, 2 साठी 1 2 साठी 1 2 साठी 1. येस,
कळलं आम्हाला. म्हणजे आन्सर काय येणार आहे, तर हे आन्सर येणार आहे पहिलं. 20वा क्वेश्चन, फास्ट. प्लीज गिव्ह मी द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. फास्ट 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 फास्ट. येस. 0.0036 ची वर्गमूळ किती? आता तुम्हाला माहीतच झालेलं आहे 36 म्हणजे हे जर वर्गमुळात टाकले तर 30 असे दोन त्याचे गट पडतात. 0 पॉईंट ह्या एका गटासाठी 1 0, ह्या दुसऱ्या गटाचा डायरेक्ट 6. म्हणजे आन्सर असं यायला पाहिजे 0.06. 0.006 नाही, फक्त 0.6. लक्ष द्या. पॉईंट नंतर दोघांचा गट, ह्या दोघांच्या गटासाठी हा 1 घेतला आणि ह्या दोघांच्या गटासाठी हा 6च घेतला, कारण 36 म्हणजे 6 होते. 0.06 0.006 नाही 0606. येस, 0.06 म्हणजे सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 21वा क्वेश्चन, फास्ट. फास्ट अँड सुपर फास्ट. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. खूपच महत्त्वाचे क्वेश्चन आहे. उद्याचा पूर्णच्या पूर्ण डेज हा नवीन याच्यावर असेल. जे आता आपण घेतलेल्या टाईप्स एकही त्याच्यामध्ये येणार नाही, सगळे नवीन येणार आहे उद्याच्या याच्यामध्ये. ओके. 0.009 ची वर्गमूळ किती? येस येस, फास्ट 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 फास्ट. येस, फास्ट. तर काय येणार आहे मित्रांनो आन्सर? तर याचं वर्गमूळ जर काढलं तर इथं 0 पॉईंट याच्यासाठी 1 0 आणि याच्यासाठी 3. ओके. 0.03 असं आन्सर येणार आहे. दिसायला खूप छोटंसं गणित आहे, मात्र काढायला तेवढीच तकलीफसुद्धा जातं. सो हा आपण काय घेतलेला आहे, इथं पॉईंट नंतर जेवढे अंक असेल तेवढेच अंक वर्गमूळ काढल्यानंतर त्याच्या निम्मे आपल्याला करायचे आहे. इथे पॉईंट नंतर 4 अंक आहे, 0 0 0 आणि 9. इथे मात्र 2च आहे. निम्मे अंक घ्यायचे आहे वर्गमूळ काढल्यानंतर. म्हणजे आन्सर आलेला आहे बी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 22वा क्वेश्चन, एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 120 पिवळे बल्ब आणि 320 लाल बल्ब. लाल आणि पिवळ्या बल्बचे गुणोत्तर किती बरं? लाल आणि पिवळ्या बल्बची गुणोत्तर किती? येस. जर क्वेश्चन रिपीट झाला तर त्याच्यामध्ये दुसरा टाईप्स टाकण्यात येईल आणि तो तुमच्या व्हॉट्सअपवर टाकण्यात येईल. तरीसुद्धा आजचा डेज हा कंप्लीट झाला असं आपण म्हणायचं आहे. एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 220 पिवळे बल्ब आणि 320 लाल बल्ब आहे. ओके. तर लाल आणि पिवळ्या बल्बची गुणोत्तर किती? लाल लाल म्हणजे लाल शोधाचा. लाल किती आहे? 320. लालच्या खाली 320 लिहून टाकू. ओके. गुणोत्तर म्हणजे 2 पॉईंट. गुणोत्तर म्हणजे 2 पॉईंट. पिवळे बल्ब किती? 220. पिवळ्याच्या खाली 220 लिहू. आता हा 0 कट झाला, 0 कट झाला. 32 यास 22 झाले. याचे निम्मे निम्मे केले तर इथं 16 येतं आणि इथं निम्मे केलं तर 11 येतं. सो या लाल आणि पिवळ्या बल्बचे गुणोत्तर येणार आहे 16 यास 11. 16 यास 11. 16 यास 11. यस, सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 23वा क्वेश्चन, एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 125 हिरवे बल्ब आहे आणि 105 लाल बल्ब आहे. लाल आणि हिरव्या बल्बचे गुणोत्तर किती? लाल बल्ब आपण घ्यायचे आहे. लाल बल्ब 105 आहे. सो लाल खाली 105 आपण लिहून घेऊ. आणि म्हणजे रेशो, कारण गुणोत्तर विचारण्यात आलेले आहे. हिरव्या बल्ब हे 135 आहे. सो इथे 135 आपण घेऊ. या दोघांना कोणत्या निश्चित अशा संख्येने भाग जातं? तर 5ने भाग जातं, म्हणून 5ने भाग आपल्याला द्यायचा आहे. 5 2 10 आणि 5 1 5 21 आले. 5 2 10 आणि 5 7 35. म्हणजे आन्सर येतं लाल आणि हिरव्या बल्बचे गुणोत्तर किती? तर 21 या 27. 21 या 27. 21 या 27. यस यस, 21 या 27 येणार आहे मित्रांनो. 21 या 27. ओके. परंतु ऑप्शनमध्ये असलं तर ठीक, परंतु आणखी त्याचवालं हे जातं की 3 7 21, 3 9 27. म्हणजे 7 9 असं राईट आन्सर येतं. 7 9. येस, 7 9. 24वा क्वेश्चन, एका इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये 125 हिरवे बल्ब आहे, 200 लाल बल्ब आहे. लाल आणि हिरव्या बल्बचे गुणोत्तर किती? आपल्याला सेम टू सेम 155 हिरवे बल्ब आणि 200 लाल बल्ब देण्यात आले. लाल बल्ब किती? तर 200. सो 200 आपण या ठिकाणी घेणार. याच 155 या ठिकाणी घेणार. सो याच्यावेळी आपण आता दोघांना कशाने भाग जातो? तर 5ने भाग जातो. 5 चूक किती? 20 म्हणजे 40. 5 3 15. म्हणजेच इथे 40 यास 31 असा आन्सर येणार आहे. 40 यास 31. 40 यास 31. यस. सो सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 24वा क्वेश्चन संपलेला आहे. आता आपले फक्त 2च टाईप्स राहिले. तो 25वा आपण लक्षात घेऊ. एका कार्यालयात 1250 व्यक्ती काम करत आहे. फॉर एक्झाम्पल कुठले जरी एक कार्यालय घेतलं, ज्या ठिकाणी आपल्याला ड्युटी लागणार आहे ते आपल्याला ऑफिस आहे. ऑफिस म्हणजे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये 1250 व्यक्ती काम करत आहे. किती व्यक्ती? 1250 व्यक्ती काम करत आहे. ज्या 1250 व्यक्तीमध्ये काही हे जेंट्स असणार तर काही ह्या स्त्रिया असणार आहे.
ओके, जर पुरुषांची संख्या 650 असेल तर याच्यातल्या पुरुषांची संख्या हे आहे पुरुष आणि हे आहे स्त्रिया. पुरुषांची संख्या जर समजा 650 असेल तर स्त्रियांची संख्या किती हे काढल्यानंतर उरलेल्या स्त्रिया असतील, म्हणजे उरलेल्या स्त्रिया असतील तर स्त्रियांच्या संख्येचा पुरुषांच्या संख्येशी गुणोत्तर किती. गुणोत्तरमध्ये काय शाब्दिकता आहे ते लक्षात घ्यायचं आहे. शाब्दिकतेमध्ये काय म्हणते तर स्त्रियांच्या संख्येच्या म्हणजे स्त्रिया आधी घ्यावं लागेल, स्त्रियाच्या संख्येचा पुरुषांच्या संख्येशी म्हणजे पुरुष नंतर घ्यावं लागेल पुरुष. आता तुम्हाला कॉमन सेन्समध्ये लक्षात येतं की एका कार्यालयामध्ये 1250 व्यक्ती आहेत, त्याच्यातल्या पुरुषांची संख्या 640 दिलेली आहे, तर स्त्रियांची संख्या किती तर 1250 मधून हे पुरुष वजा जर केले तर 650 तर 000 600 स्त्रिया येणार आहे. त्यांनी आपल्याला 650 हे पुरुष दिलेला आहे. एकूण व्यक्तीमधून जर पुरुष काढले तर स्त्रिया निघणार आहे 600. सो ह्या 600 आपण इथे लिहिणार कारण आपल्याला रेशो उलटा विचारलेला आहे. स्त्रियाच्या संख्येचा पुरुषाच्या संख्येशी म्हणजे स्त्रिया झाल्या 600 आणि 650 तर पुरुष आहे, 650 पुरुष आहे. आता रेशो विचारण्यात आलेला आहे म्हणून हे 2 पॉईंट म्हणून हे 2 पॉईंट. आता भाग देऊया आपण, 0 कॅन्सल, 60 किती येतं 65 येतं. आता 5चा भाग जर दिला तर 5 1 5 उरला 1 झाले 10, 5 2 10. ओके, आणि इथं 5 1 5 उरला 1 झाले 15, 5 3 15 म्हणजेच 12 यास 13 असं राईट आन्सर येणार आहे. 12 यास 13, यस 12 यास 13. शाब्दिकता मात्र लक्षात ठेवायची. स्त्रियाच्या संख्येचा पुरुषाच्या संख्येची गुणोत्तर किती तर 12 यास 13 आहे. ओके, सो आन्सर येणार आहे 12 यास 13. 26वा क्वेश्चन. एका कार्यालयात 1250 व्यक्ती काम करीत आहे. जर पुरुषांची संख्या 600 असेल आणि उरलेल्या स्त्रिया असतील तर स्त्रियांच्या संख्येचा पुरुषाच्या संख्येशी गुणोत्तर किती. स्त्रियांच्या संख्येचा पुरुषांच्या संख्येशी गुणोत्तर किती म्हणजे स्त्रिया आपण सर्वप्रथम आणि पुरुष नंतर असा रेशो विचारण्यात आलेला आहे तर नंतर. ओके, 1250 व्यक्ती आहे, त्याच्यामधून 600 जर पुरुष असेल तर 650 ह्या स्त्रिया होणार आहे. सो स्त्रिया होणार आहे 650 आणि पुरुष तर ऑलरेडी 600 देण्यातच आलेले आहे. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 65 या 60. ओके, 5 जर भाग दिला तर इथं 13 येतात. 5 जर भाग दिला तर 12 5 60 येतं. 13 याच 12 असं राईट आन्सर येतं. मात्र आपल्या गलतीने आपल्याला बाय मिस्टेक 12 याच 13 सुद्धा आपण देऊ शकतो. सो 13 याच 12 येतं. ओके, 13 याच 12. सी इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 27वा क्वेश्चन. एका कार्यालयात 1000 व्यक्ती काम करत आहेत. जर पुरुषांची संख्या 600 असेल तर उरलेल्या स्त्रिया असतील तर स्त्रियांच्या संख्येचा पुरुषांच्या संख्येशी गुणोत्तर काय असेल. हा नवीन टाईप्स आपण घेतलेला आहे. यस, ओके, यस. तर हे जे 1000 आहे तर हे येणार आहे 400. 400 काय येणार रे 400 येणार आहे स्त्रिया आणि विचारले काय स्त्रियाच्या संख्येचा पुरुषाच्या संख्येशी म्हणजे स्त्रिया आधी यास पुरुष. मग स्त्रिया किती झाल्या 400 आणि पुरुष किती दिलेले ऑलरेडी त्यांनी 600. सो 600 इथे 2 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल, 4 6 2 2 4 2 3 6. ओके, रेशो येणार आहे 2 3 2 3 2 3 2 3. आपल्याला सर्वच प्रकारचे क्वेश्चन घ्यायचे. 2017 मध्ये मॅथ्स आणि रिजनिंगमध्ये हर एक क्वेश्चन जो विचारण्यात आलेला आहे त्याचं पूर्णतः ॲनालिसिस आपण या वीकमध्ये कंप्लीट करणार आहोत. आणि तुम्हाला मी 10 मार्क्सच्या टेस्ट, त्याच्यानंतर 100 मार्क्सच्या टेस्ट आणि 200 मार्क्सचा पेपर याच्यावर तयार करून दाखवणार आहोत आणि त्याला टाईम लिमिट ठेवणार आहोत. 10 मार्काची टेस्ट जी असेल, 10 मार्क्सची जी टेस्ट असेल, थोडं लक्षात घ्या, 10 जे मार्क्सची टेस्ट असेल 10 मार्क्स तर त्याला 5 मिनिट टाईम लिमिटेशन असेल. 100 मार्कची टेस्ट असेल तर त्याला 60 मिनिट लिमिटेशन असेल. याला आपण 6 मिनिट करून टाकू. 10 मार्क्सची जर टेस्ट असेल तर 6 मिनिट तुम्हाला वेळ देण्यात येईल. 100 मार्क्सच्या टेस्टसाठी 60 मिनिट म्हणजे 1 तास देण्यात येणार आहे. आणि 200 मार्क्सच्या पेपरसाठी आपण किती वेळ घेणार आहोत 2 तास. जे विद्यार्थी ही छोटीशी टेस्ट जर 6 मिनिटात सोडवू शकले तर ते 100 मार्काची टेस्ट ही 60 मिनिटात म्हणजे 1 तासात सोडवण्यासाठी एबल असणार आहे. आणि ज्याच्यावेळेस सर्वच टाईप जर क्लिअर असेल, बघा लक्ष द्या, ज्यावेळेस मी 200 मार्क्सचा पेपर कंडक्ट करणार आहोत त्यावेळेस प्रत्येक प्रकारचा एक क्वेश्चन मी त्याच्यात टाकणार. मग तुम्हाला प्रत्येक
क्वेश्चनचा प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन हे विदिन सम ट्रिक्समध्ये काढण्यासाठी तुम्हाला ट्रिक्स माहीत पाहिजे, शॉर्ट्स माहीत पाहिजे, तेव्हा कुठे तुम्ही व्हिज्युअलाइज आन्सर काढत काढत जाऊन 200 क्वेश्चन्स हे 2 तासात सोडवू शकण्यासाठी एबल असणार आहात. सो ते तुम्हाला सांगतो, म्हणून मी हे सर्व ॲनालिसिस करून देतो. सर्व एकही क्वेश्चन सुटणार नाही, सर्व याचं ॲनालिसिस होणार आहे 8 दिवसामध्ये. 8 दिवस झाल्यानंतर आपण जी के आणि जीची सुद्धा सुपर 30ची सिरीज चालू करणार आहोत. त्या सुपर 30मध्ये एक एक करत तिथे सुद्धा प्रत्येकच पॉईंट्स मी क्लिअर करणार आहोत. आंतरराष्ट्रीय राजधानी असेल, प्रकाशाच्या संदर्भातल्या काही बाबी असेल, अभयारण्य असेल, राष्ट्रीय उद्यान असेल, चलन असेल, जीवनसत्व असेल, जे असेल ते असेल, मी मात्र तिथे सुद्धा एक पॉईंट करत करत सलग 15 दिवस तुमचं जी काय जी एस कंप्लीट करून देणार आहोत. सो निश्चिंत राहा, आपला सिलेबस हा इतरांपेक्षा अतिशय ब्राईटपणे आणि चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. येस, आन्सर येणार आहे 2-3 28 क्वेश्चन. जर महिन्याचा 6वा दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल तर त्या महिन्याचा 21व्या दिवशी कोणता वार असेल? आता असं कॉम्प्लिकेशन त्याने ऑलरेडीच दिलेलं आहे, परंतु ह्या कॉम्प्लिकेशनमधून बाहेर निघायचं असेल तर जरचा पार्ट आधी वाचायचा, तरचा पार्ट नंतर वाचायचा. 2 स्ट्रोकमध्ये आन्सर आला पाहिजे. जर महिन्याचा 6वा दिवस शनिवारपेक्षा 3 दिवस आधी असेल, आधी आपण काय करायचं की 7 दिवस असतात म्हणून 6 रेषा उभ्या मारून टाकायच्या. 1 2 3 4 5 6 रेषा मारल्या आणि त्याच्यानंतर एक आडवी रेषा मारायची. एवढं करायचं अशा प्रकारचं गणित आलं की. आणि डायरेक्टली तुम्हाला सांगतो, असं तोंडी पण काढता येते, पण तोंडी काढण्याचा प्रयत्न करायचा नाही. याच्यामध्ये तुम्हाला स्पीड मी सांगतो. इथे सोमवार लिहायचं, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. शॉर्टकट लिहायचं, सोम बुगु शुष र असं लिहिलं तरी चालतं. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, एक अशी रेष मारायची, इथे काहीच लिहायचं नाही या रेषेमध्ये. आता खाली करायचं. जर महिन्याचा 6वा दिवस, 6वा दिवस हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी आहे, शनिवारपेक्षा 3 दिवस आधी आहे. म्हणजे हिची 6 तारीख, 6वा दिवस म्हणजे 6 तारीख, 6वा दिवस म्हणजे 6 तारीख हा शनिवारपेक्षा 3 दिवस आधी आहे. शनिवार शोधायचा, शनिवार इथे आहे, इथं बोट ठेवायचं. शनिवारपेक्षा 3 दिवस आधी म्हणजे हा 1, हा 2 आणि हा 3, इथे आहे 6वा दिवस. ओके, बघा इथे शनिवार, इथला हा पहिला, दुसरा, तिसरा म्हणजे 3 दिवस आधी, म्हणजेच इथे येणार आहे 6वा दिवस. ओके, 6वा दिवस झाला. 6वा दिवस झाल्यानंतर बाकीचं काहीच क्रिएशन करायचं नाही. मग बघायचं तरकडे त्या महिन्याच्या 21व्या दिवशी कोणता वार असेल. 21व्या म्हणजेच ती पटीत बघायचं कोणत्या. 6 नंतर काहीच लिहायचं नाही. 6 नंतर हा 7 लिहायचा, कारण इकडे 8 9 10 7 आणि इथे लिहायचं. मग अशी रेष मारायची, त्याच्या खाली 7 2 14 येत असते, याच्याच खाली 21 येते, म्हणजेच ॲन्सर येतं गुरुवार. काय येतं? ॲन्सर गुरुवार. 6 पुढे 7 गेला आणि 7ची पट घेतली आपण, 21 7च्या पटीत येतो. 7 1 7 7 2 14 7 3 21. ओके, प्रत्यक्ष जर लिहायचं झालं तर 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. एवढं लिहायला आपल्याला वेळ नाही, म्हणून काय करायचं आपण की डायरेक्ट हा सेटिंग केला 6 की 7 पुढचा घ्यायचा. 7 1 7 7 2 14 7 3 21. 7 7 न वाढवायचे. 7 आणि 7 14 14 आणि 7 21. हे बघा इथे कसं वाढतात बघा. 6 6 आणि 7 13 13 आणि 7 20. इथे बघा कशी वाढते. 8 8 आणि 7 15 15 आणि 7 22. ओके, 9 9 आणि 7 16 9 आणि 7 16 16 आणि 7 23. बघा कशी वाढते. 10 10 आणि 7 17 17 आणि 7 24 असे वाढतात. 7 7 मग ते खाली 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 येतात आणि आणखी सुद्धा खाली जाऊ शकतात. सो ॲन्सर येतं गुरुवार. गुरुवार हे राईट ॲन्सर आहे मित्रांनो. डी इज द राईट ॲन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 29वा क्वेश्चन. जर महिन्याचा 5वा दिवस हा शनिवारपेक्षा 4 दिवस आधी असेल तर त्या महिन्याच्या 28व्या दिवशी कोणता वार असेल. खूपच इजी आहे मित्रांनो, खूपच इजी आहे. ओके, असं तुम्हाला सांगितलं 1 2 3 4 5 6. ओके, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ओके, झालं. 5वा दिवस हा शनिवारपेक्षा, शनिवार इथं आहे, एक रेष सोडून द्यायची. शनिवार कुठे आहे रे? इथे आहे. शनिवारपेक्षा 4 दिवस आधी म्हणजे हा 1 2 3 4 म्हणजे इथे येणार आहे 5वा दिवस. मंगळवारी येणार आहे 5वा दिवस. आता 28 म्हणते 7च्या पटीत जर विचार केला तर 7 28 होतं, म्हणून हा झाला 6, हा झाला 7. ओके, 7 1 7 7 2 14
7 त्रि 21 आणि 7 चूक 28 म्हणजे याच्याच पटीत आलेलं आहे. सो ॲन्सर येतं गुरुवारच. काय येतं? गुरुवारच. येस, थर्सडे 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 थर्सडे. ओके, असे करू शकता. इमेजिन करून सुद्धा तुम्ही करू शकता. हे खालचं कळलं की वरचं तुम्हाला आपोआपच कळतंय. सो ते सुद्धा तुम्ही आणू शकता. अशा प्रकारचा क्वेश्चन. आणि याच्यातलाच एक थोडासा वेगळा क्वेश्चन येतो, परंतु याच स्वरूपातला राहतो. गुरुवार. येस, 30वा क्वेश्चन. जर उलट आहे, उलट आहे हा, सरळ आणि उलट असे दोन्ही टाईप्स आपण एकाच ह्याच्यात बट टाकणार आहोत. जर महिन्याचा 27वा दिवस हा शुक्रवार आहे, आपण काय करायचं बघा. आपली ट्रॅक तोच 1 2 3 4 5 6 म्हणजे हा झाला सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. ओके, आपली एक चांगली गोष्ट अशी की कुठेच कुठलाच रिपीट होत नाही. ओके, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार झालं. आता ही रेष सोडून द्यायची, अशा मारून घ्यायच्या आपण. ओके, आता त्यांनी काय सांगितलं, जर महिन्याचा 27वा दिवस हा शुक्रवार असेल. आपल्याला माहीत आहे रे, 7 1 7 2 14 7 3 21 7 चूक 28 म्हणजे या रेंजमध्ये किंवा या रेंजमध्ये कुठेतरी आपण लिहून टाकायचा तो 27. या इथं नाही तर खाली. 27वा दिवस हा शुक्रवार आहे. हा शुक्रवार आहे. हां, शुक्रवार जर म्हटलं इथे आपण 27 लिहून टाकले. जर महिन्याचा 27वा दिवस हा शुक्रवार आहे, लिहिले आपण इथं, तर त्या महिन्याच्या 4 तारखेला खालीपैकी कोणता वार असेल. आता 27 पासून वर जायचं. 7 7 कमी करावं लागेल म्हणजे इथं 20 येणार. खूपच इजी आहे ना. 7 कमी केले 20 येणार. इथे 7 कमी केले तर 13 येणार. इथे जर 7 कमी केले 6 येणार आहे. ओके, 6 येणार आणि 6च्या मग आणखी आपल्याला 4 तारखेपर्यंत जायचं आहे म्हणजे हा 5 आणि हा 4 म्हणजे 4 इथं आहे म्हणजे बुधवार आन्सर येणार. येस, बुधवार 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 बुधवार. जसं वरून खाली आपण जात होतो तसं 7 7 कमी करत करत वर जायचं. 27वा दिवस आपण इथं टॅग केला शुक्रवारी, कारण की शुक्रवारी आहे म्हणते. मग 7 7 कमी करत जायचं. 7 म्हणजे 20 इथे येणार आहे, वजा 7 केलं तर 13 इथे येणार आहे. 13तून 7 वजा केलं इथं 6 येणार आहे. मग मागे जायचं, इथे 5 येणार आहे, इथे 4 येणार आहे. ओके, इकडे नाही, इकडे जाणार नाही तर इकडे जायचं नाही, इकडे 7 8 घेत असते. इथे 4 4 म्हणजे बुधवार बुधवार. अशा पद्धतीनं ग्राफिंग सर केलं तर कन्फर्म राहतं, उड्या मारत मारत आपण घरी येतो चांगल्या पद्धतीनं. जर तुम्ही असन कसं असं काहीतरी विचार भलताच केला आणि डायरेक्टली आन्सर मारलं तर मात्र उड्या मारत मारत घरी येत नाही. एक पाय तिकडे जातो, एक पाय इकडे जातो, एक पाय तिकडे जातो, एक पाय इकडे जातो आणि घरी विचार करत करत येतोय. तसं करू नका. कन्फर्म करण्यासाठी असं ग्राफिंग करा. डायरेक्टली तुम्हाला माहीत आहे की 4 तारखेचा बुधवारच येतो. सो बुधवार इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, दॅट्स इट. क्लिअर. अशा पद्धतीनं आपण डे 13वा मी सुपर 30 टेट 2022 साठी अतिशय इम्पॉर्टंट अशी जे सिरीज सुरू आहे ते आज पूर्ण केलेली आहे. ओके, डे 13 झालेला आहे. उद्या तुमची सकाळीच टेस्ट आहे आणि ती आहे सुपर 30 डे 4वर. लगेच तुम्हाला अगदी तंतोतंत शार्पपणे 9 वाजता ती मिळेल उद्या सकाळी. ते चांगल्या पद्धतीने सगळेच जण सोडवाल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.